हॅलो एव्हरीवन, आपण आता बघतोय टॉर्क बद्दल. म्हणजे काय, टॉर्क कधी वापरतात, काय वापरतात हे आपण बघितलेलं आहे. टॉर्क काय असतं? मुवमेंट ऑफ फोर्स. म्हणजे टॉर्कचा फॉर्म्युला इथे मी लिहितोय, टॉर्क इज इक्वल टू काय असतं? आर एफ. हा फॉर्म्युला असतो. आर एफ म्हणजे काय? एफ म्हणजे फोर्स. ओके, तर आता याचा आपल्याला टॉर्क काढायचा आहे. तर टॉर्क काढण्यासाठी आपण सेम कन्सेप्ट घेऊया. एक ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर करा आणि त्याचा कॉन्स्टंट काय? अल्फा. अल्फा म्हणजे काय असतो? अँग्युलर ऍक्सेलरेशन. हे कॉन्स्टंट असं कन्सिडर करूया. फोर्स लागतोय प्रत्येकावरती. टॉर्क लागतोय म्हणजे काय लागणार आहे? फोर्स तर पाहिजेच तिथे. तो किती आहे? एम ए. आणि डिस्टन्स काय आहे? आर. तर सेम इथे काय कन्सिडर करणार आहे आपण? इथे लिहितो एक रिजिड बॉडी ही. आता इथे पहिले मासेस पार्टिकल्स आहेत ना, मग मासेस येणार पार्टिकलचं. इथे कन्सिडर करा एन नंबर ऑफ पार्टिकल्स. एन नंबर ऑफ पार्टिकल्स. आता एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत म्हणलं प्रत्येकाचं मास वेगळं असणार आहे. आपण मास काय कन्सिडर करूया? M1, M2, M3 असं कुठपर्यंत असणार आहेत? M पर्यंत. एक मिनिट, M पर्यंत असणार आहेत. छोटे छोटे मासेस असणार. आता डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता डिस्टन्स कुठनं कुठपर्यंत असतं? ऍक्सिस पासूनच. ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स बघू शकता. इथे काय काय? इथे R1, R2, R3 असं कुठपर्यंत आहे? RN पर्यंतचे डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय काय कॉन्स्टंट आहे ते टर्म लिहून घेणार आहे आपण. इथे लिहू शकतो ऑल पार्टिकल्स परफॉर्म आता इथे काय लिहिणार आहे आपण बघू शकता. इथे काय लिहूया आपण? ऑल पार्टिकल्स परफॉर्म सर्क्युलर मोशन. कुठलं मोशन परफॉर्म करतात? सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहेत. पुढे काय लिहूया अजून? त्यात काय सेम आहे हे पण लिहूया. मग सगळ्या पार्टिकलचं कुठलं काय सेम आहे? सेम अँग्युलर ऍक्सेलरेशन असणार आहे. अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाने डिनोट करतो आपण? अल्फाने. बघू शकता डायग्राम मध्ये एकच दाखवलेलं आहे अँग्युलर. ते सगळ्यांसाठी काय सेम असतं. त्याच्यानंतर बट सेम हे जरी असलं तरी डिफरंट काय असतं? इथे म्हणा तुम्ही बट डिफरंट लिनियर. सॉरी, इथे काय म्हणणार आहे आपण आता? लिनियर ऍक्सेलरेशन. लिनियर ऍक्सेलरेशन म्हणजे इथे कुठलं ऍक्सेलरेशन घेणार आहे आपण? टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन घेणार आहे. लिनियर म्हणल्यावरती इथे काय येतं? ए. हा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. मग एचा फॉर्म्युला काय असतो हे आपण खूप आधी बघितलेलं आहे, तेही इथे लिहून घेऊया. एचा फॉर्म्युला असतो ए इज इक्वल टू आर अल्फा. हा फॉर्म्युला आहे. हा आपण सर्क्युलर मोशन मध्येच बघितलेला आहे. गेल्या वर्षी हा फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला आहे याचा. आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? फोर्स काढणार आहे. आता प्रत्येक पार्टिकल फोर्स त्याच्यावर फोर्स लागतोय बघू शकता तुम्ही डायग्राम मध्ये सगळं. बघा इथे F1, इथे F, इथे सुद्धा प्रत्येकावरती फोर्स लागतोय. मग आता खाली काय लिहिणार आहे मी इथे? फोर्स एक्सपिरियन्स बाय पार्टिकल्स. आता फोर्स काय होणार आहे? फोर्सचा फॉर्म्युला बघू शकता काय असणार आहे? एफ. इथे लिहितो मी फोर्स. एफ इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? एम ए. हाही आता सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे. बस आता प्रत्येक पार्टिकलचं काढायचं आहे. प्रत्येक पार्टिकलचं काढणार म्हणजे काय? फोर्स 1, फोर्स 2 वगैरे असं आपण प्रत्येकाचं काढावं लागतं. मग तेच लिहिणार आहे आपण. इथे लिहिणार आहे F1. F1 चा फॉर्म्युला काय असणार आहे मग इथे? F1 इज इक्वल टू M1 मास 1 आणि ए किंवा A1 म्हणूया. त्यानंतर F2 ते पण काय असणार आहे? M2 A2. असं F3
म्हणजे पार्टिकल 3 वरती M3A2 सॉरी A3 त्याच्यानंतर असं कुठपर्यंत काढणार आहे आपण FN पर्यंत काढतो. मग याचं किती असणार आहे MNAN मग M1 आणि A. आता A चा फॉर्म्युला बघा वरती आपण ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. मग तो काय असणार आहे इथे R1 आणि फक्त काय लिहिणार आहे अल्फा हा सेम कॉन्स्टंट आहे त्याला 1 वगैरे नाही लिहिणार आहे. इथे पण M2 R2 अल्फा. इथे काय लिहिणार आहे M3 R3 अल्फा. इथे काय लिहिणार आहे MN RN अल्फा. हे आपले मिळालेले फोर्सेसचे फॉर्म्युले. इथे ह्याला मी ब्रॅकेट करून घेऊया. बर आपल्याला हे फोर्सेस मिळाले. आता फोर्सेस मिळाल्यावरती आपल्याला काढायचं आहे काय टॉर्क. हे फोर्स मिळाले तसे आपल्याला. मग फोर्स मिळाल्याच्या नंतर आपल्याला फाईन काय करायचे असतात टॉर्क. हा पहिला पॉईंट प्रूव्ह झाला. टॉर्कचा फॉर्म्युला आता माहिती आहे टॉर्क इज इक्वल टू काय असतं FR. मग ते लिहूया. आता लिहूया इथे खाली ते घेतोय टॉर्क एक्सपिरियन्स बाय पार्टिकल्स. आता टॉर्कचा फॉर्म्युला इथे लिहितो टाऊ इज इक्वल टू काय असणार आहे F इंटू R. हा असणार आहे त्याचा फॉर्म्युला. मग आता हाच फॉर्म्युला यूज करून आपण जसं इथे सॉल्व्ह केलेले तेच करणार आहे. परत काय लिहिणार आहे आता हे वर घेऊया टॉर्क 1 म्हणजे पहिल्या पार्टिकलला लागणारा काय असणार आहे टॉर्कचा फॉर्म्युला F1 R1. F1 ची व्हॅल्यू दिलेली इथे काय लिहिणार आहे M1 R1 अल्फा आणि परत काय लिहिणार आहे R1. मग टॉर्क 2 ची काय असणार आहे F2 R2. त्यानंतर टॉर्क 3 चं किती असणार आहे F3 R3 आणि टॉर्क N चं किती असणार आहे मग FN RN. मग आता आपण इथे लिहिणार आहे M1 R1 अल्फा आणि परत R1. F1 R1 अल्फा आणि सॉरी इथे 1 नाही इथे 2 ना. इथे 2 इथे सुद्धा 2 इथे सुद्धा 2 इथे 3 इथे सुद्धा 3 इथे सुद्धा 3. नंतर MN RN अल्फा येईल. आता हे पण आपण पुढे सॉल्व्ह करणार आहे. मग फायनल आन्सर आता तुम्ही थोडस विचारपूर्वक द्यायचं. इथे किती येणार आहे फायनल आन्सर मग M1 R1 स्क्वेअर अल्फा. त्यानंतर दुसऱ्याचं किती येणार आहे मग M2 R2 स्क्वेअर अल्फा M3 R3 स्क्वेअर अल्फा आणि इथे काय येणार आहे MN RN स्क्वेअर अल्फा. हे मिळाले आपल्याला फॉर्म्युले. हे थोडस आपण डिस्टन्स ठेवून घेऊया खूपच जवळ आलेले आहेत. हे आलेले आपले काय फॉर्म्युले कशाचे टॉर्कचे. पण हा टोटल टॉर्क थोडीच आहे. हा प्रत्येकाचा आता हे ह्यालाही आपण काय करूया ब्रॅकेट टाकून घेऊया. आता हे टॉर्क मिळाले प्रत्येकाचे. पण आपल्याला टोटल टॉर्क काढायचा असतो. टोटल टॉर्क कसा करणार आहे आपण सगळ्यांचे काय करणार आहे ऍडिशन. पहिल्यांदा याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण मी तुम्हाला पुढचा पॉईंट सांगतो काय करणार आहे. हे आत्ताशी आपल्याला टॉर्क मिळाले प्रत्येक पॉईंटचे. बट आपण टोटल टॉर्क करणारे म्हणजे मॅग्निट्यूड करणारे रिझल्टंट टॉर्कचा. हे झालं असेल मी खाली घेतोय. आता बघा इथे इथे काय लिहिणार आहे मॅग्निट्यूड
ऑफ द रिझल्टंट टॉर्क. आता रिझल्टंट टॉर्क म्हणजे मॅग्निट्यूड काढायचं असतं तर टोटल टॉर्क एकत्र करावं लागणार आहे. म्हणजे टाऊ इज इक्वल टू टाऊ 1 प्लस टाऊ 2 प्लस टाऊ 3 प्लस असं कुठपर्यंत टाऊ n पर्यंत सगळे ऍड करावं लागणार आहे. म्हणजे टाऊ इज इक्वल टू व्हॅल्यू टाकावे लागणार आहेत आपल्याला. व्हॅल्यू कुठल्या कुठल्या होत्या बघा वरती, इथे आपल्याकडे फॉर्म्युला आहेत. काय लिहिणार आहे मग इथे m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस m3 r3 स्क्वेअर अल्फा प्लस कुठपर्यंत घेणार आहे हे mn rn स्क्वेअर अल्फा. आता याच्यात कॉन्स्टंट टर्म कुठले कुठले बघू शकता. अल्फा इथे सुद्धा आहे, अल्फा इथे इथे इथे, मग ती कॉन्स्टंट आहे. बाकीच्या व्हॅल्यू आपण एकत्र लिहूया. म्हणजे काय लिहिणार आहे इथं टॉर्क इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये काय काय लिहिणार आहे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस काय लिहिणार आहे mn rn स्क्वेअर आणि बाहेर काय लिहिणार आहे अल्फा, जे कॉन्स्टंट आपण काढलं होतं. मग आता हेही आपण बघितलेलं आहे खूप आधीच की जे काही ब्रॅकेट मध्ये त्या व्हॅल्यूला काय कन्सिडर केलं जातं, जे ब्रॅकेट मध्ये त्याला काय केलं जातं कन्सिडर आय, मुवमेंट ऑफ इनर्शिया. करेक्ट. मग आता फायनल आन्सर काय येणार आहे मग याचं टॉर्क इज इक्वल टू याला सरळ सरळ आय म्हणणार आणि काय येणार आहे अल्फा. हे आलेलं आपलं काय असणार आहे आता फायनल आन्सर. ओके. हा फॉर्म्युला कशाचा मिळाला आपल्याला टॉर्कचा, ज्यावेळेस रोटेशन करत असेल त्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट. याचाही तुम्हाला हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. हे आलेलं फायनल आन्सर. आता याच्यावरून काय कळलं तुम्हाला आपला फोर्स, तुम्हाला जसं मी आधीपासून बोलतोय की काय फोर्स आणि टॉर्क. फोर्स कधी लागतो ज्यावेळेस लिनियर मोशन असेल आणि टॉर्क कधी लागतो ज्यावेळेस रोटेशनल मोशन असेल. मग आता हे समजलं. खाली एक पॉईंट आहे जो एक्सप्लेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे, याचाही स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट हा पॉईंट की लिनियर मध्ये फोर्स लागतो, म्हणजे इथे लिहितोय मी. आता रिलेशन काय कळलं तुम्हाला इथे रिलेशन काय कळलं, टॉर्कचा फॉर्म्युला काय आला आय अल्फा, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो एम ए. तर आता हेच ठीक आहे, याचा अल्फाचं काय असतं, याला अल्फा म्हणजे काय असणार आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. इथे ए म्हणजे काय असतं लिनियर ऍक्सेलरेशन. पण हे दोन्ही कन्सेप्ट ऍक्सेलरेशनच्याच आहे म्हणून ठीक आहेत. पण इथे आय म्हणजे काय असतात मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि इथे यम म्हणजे काय असतं मास. म्हणजे तुम्हाला फायनली एक स्टेटमेंट समजलेलं आहे की काय समजलेलं आहे की आय रिप्लेस्ड मास. म्हणजे कुणी कोणाला रिप्लेस केलेलं आहे आयने कोणाला रिप्लेस करून घेतलेलं आहे आर ला रिप्लेस केलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे आणि हे तुम्ही प्रत्येक स्टेटमेंट मध्ये आतापर्यंत बघतोय की आपण काय केलेलं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया हा कुणाला रिप्लेस करतोय मासला रिप्लेस करतोय आणि ह्याशिवाय ती बनतच नाही. हाही पॉइंट इम्पॉर्टंट आहे म्हणून इथे लाईन मारून घेऊया. सगळ्यांना समजलं असेल तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. इम्पॉर्टंट असे पॉइंट येते. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा टॉर्कचा सुद्धा एक कन्सेप्ट झालेली आहे. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण याच्या पुढची कन्सेप्ट बघूया.